ठाणे विधान परिषदची जागा बहुजन विकास आघाडीचे युवा नेते सितीश ठाकूर यांना मिळण्याची दाट शक्यता आहे। रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होणार आहे। त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी हा पक्ष आता शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला घवघवीत यश मिळाले। ठाणे विधान परिषद ही आता शिवसेनेच्या माध्यमातून सितीश ठाकूर लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकनाथ शिंदे आणि नेते हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये वारंवार चर्चा सुरू आहे। आजची सर्वात मोठी राजकीय बातमी ही असू शकते। खरंच बहुजन विकास आघाडी ही शिवसेनेत विलीन होणार का? आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। वसई विरार शहरामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाणे विधान परिषदची जागा बहुजन विकास आघाडीचे युवा नेते सितीश ठाकूर यांना मिळण्याची दाट शक्यता आहे। रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होणार आहे। त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी हा पक्ष आता शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला घवघवीत यश मिळालं, परंतु विरोधक ज्याप्रमाणे महासभेमध्ये आक्रमक होतात त्यामुळे कुठेतरी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांची गोची होत आहे। वसई विरार शहर महानगरपालिका आता ज्या प्रकारे चालते, ही वसई विरार शहर महानगरपालिका चालवणं सोपं नाही। त्यासाठी कुठेतरी आमदारकीचं बळ हवंय। ठाणे विधान परिषद ही आता शिवसेनेच्या माध्यमातून सितीश ठाकूर लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकनाथ शिंदे आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये वारंवार चर्चा सुरू आहे। आजची सर्वात मोठी राजकीय बातमी ही असू शकते। खरंच बहुजन विकास आघाडी ही शिवसेनेत विलीन होणार का? जर असं झालं तर मग वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या मित्र पक्षांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला त्यांचं काय होणार? हे सगळे प्रश्न जरी असले तरी येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहरामध्ये मोठा राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळतो। जर शिवसेनेमध्ये बहुजन विकास आघाडीचे 71 नगरसेवक सामील झाले, वसई विरार शहर महानगरपालिका ही सत्ता शिवसेनेकडे जाणार। मग शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे? सध्या आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं चांगलं वर्चस्व मानलं जातं, किंवा पालघरची नगर परिषद असेल, पालघरची जी काही नगर परिषदची निवडणूक लागली ती शिवसेनेने जिंकली। याविषयी आपण राजकीय विश्लेषकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सध्या या विषयावरती बोलण्यास त्यांनी टाळलेलं आहे। शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते यांनी देखील या विषयावरती बोलणं टाळलेलं आहे। त्या 24 तासामध्ये राजकीय अनेक मोठ्या घडामोडी वसई विरार शहरामध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।